पेपर संशोधन पेपर काही बाबत नसतो. सरांनी तो विषय सांगितलेला आहे, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. मी वेळ न घेता डॉक्टर किशोरजी सुतार सर यांना विनंती करतो, त्यांनी कृपया त्या विषयावर आपलं भाष्य जे आहे ते कृपया सादर करावे. सर्वांना सस्नेह नमस्कार. विचार मंचावर या आयत्या वेळच्या सत्राच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझे गुरुवर्य आणि या 47व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार वावरे सर, आपणा सर्वांना आदरणीय असणारे प्राध्यापक सुभाष दगडे सर, त्याचबरोबर हे सत्र जे चालवत आहेत ते आदरणीय निकम सर, आणि या प्रातःसमयी अतिशय प्रातस्मरणीय अशा व्यक्तीचं चरित्र जागर ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आपणा सर्वांना खूप खूप नमस्कार. मनुष्यानाम अर्थरतः अशा पद्धतीची स्लोगन, अशा पद्धतीचं ब्रीद घेऊन गेली 45पेक्षा जास्त वर्षे महाराष्ट्राच्या मराठी मनाचं अर्थजागरण करणाऱ्या मराठी अर्थशास्त्र परिषदेने आयत्या वेळच्या विषयाकरता भारताला ललांभूत असणाऱ्या अनेक ज्या महान विभूती आहेत, त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये ज्यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जाईल आणि इतिहास त्यांच्याप्रती उदारच नव्हे तर सातत्यानं कृतज्ञ राहील, अशा भूतपूर्व माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांचं चरित्र जेव्हा आपल्यासमोर मांडण्याची वेळ येते, तेव्हा माझ्यासारख्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आठवणींचं, विचारांचं एक काहूर माजतं. त्या आठवणींच्या, विचारांच्या काहुरामधून मला भावलेल्या काही गोष्टी अतिशय अल्प वेळेमध्ये आपणासमोर विदित करण्याचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो, मी हे जे तुमच्यासमोर काही सांगतोय ती एक गोष्ट नाही, ती एक कहाणी आहे. कारण गोष्ट ही काही पात्रांची मिळून असते आणि कहाणी मात्र एका न उलगडलेल्या कोड्याला आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न असतो. अविभक्त अशा भारतामधील अविभक्त पंजाबमध्ये गाह नावाच्या एका अतिशय सर्वसामान्य खेड्यामध्ये, जिथं वीज नव्हती, जिथं पाणी नव्हतं, अशा खेड्यामध्ये एका अल्पसंख्याक अशा शीख धर्मीय कुटुंबामध्ये एका मुलाचा जन्म होतो. 4थीपर्यंतचं शिक्षण तो त्याच शाळेमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये धुळाक्षरं गिरवून आपला शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू करतो. इतक्यात देशाची फाळणी होते, सगळं कुटुंब अस्ताव्यस्त होतं. काही कळते पण येण्यापूर्वी आईचं छत्र डोक्यावरून हरपतं. वडील कुठंतरी पोटापाण्याच्या विवंचनेकरता पेशावरला निघून जातात आणि मग फाळणी झालेल्या भारतातल्या पंजाबमध्ये, अमृतसरमध्ये आजी आजोबा, की ज्यांची घरची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची होती, अशा आजी आजोबांनी आई वडिलांचं छत्र नसलेल्या एका छोट्याशा मुलाला सांभाळण्याचं, वाढवण्याचं काम केलं. इयत्ता 10वीपर्यंत या मुलानं कधी पायामध्ये चप्पल पाहिलेली नव्हती. 3.5 मैल जायचं, 3.5 मैल यायचं, असं प्राथमिक माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. या शिक्षणामध्ये तो प्रत्येक वर्षी अव्वल असायचा. या अव्वल विद्यार्थ्याला पुन्हा पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश काय मिळतो, तो तिथं BA ऑनर्सची डिग्री घेतो. त्या डिग्रीमध्ये सुद्धा तो इतका अव्वल येतो की त्याला विदेशी जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळते. ती स्कॉलरशिप घेऊन तो ऑक्सफर्डला जातो. पण ऑक्सफर्डला तो गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना करावी असं एक विहंगम असं शिक्षणाचं एक धवल कार्य त्याच्याकडून घडतं. स्कॉलरशिप असते विद्यापीठाकडून अवघी 150 पाऊंडांची, वर्षाचा खर्च असतो 600 पाऊंडांचा. भागवायचं कसं? दुपारची भूक सगळ्यात जास्त स्वस्त असणाऱ्या चॉकलेटच्या बारवर हा मुलगा भागवतो. आणि जेव्हा तो केम्ब्रिजमध्ये जातो तेव्हा केम्ब्रिजचं जे स्लोगन किंवा त्यांची जी काही प्रतिमा असते ती ब्लू कलरची असते. तो ब्लू कलर काय सांगतो तर तो ॲकॅडमिक एक्सलन्स सांगतो.
तो हेरिटेज रिचनेस सांगतो. तो ॲकॅडमिक रिचनेस आणि तो हेरिटेज रिचनेस आपल्या मनी मानसी उरीपोटी बाळगण्याकरता तो निळ्या कलरची पगडी आपल्या शिरावरती कायमस्वरूपी धारण करतो. नीली पगडीवाला म्हणून अख्खं विद्यापीठ त्याला ओळखतं. आणि मिसेस जॉन रॉबिन्सन यांचा अतिशय प्रभाव त्या विद्यार्थ्यांवरती होता. काल आपण जयदेव डोळे सरांकडून ऐकलं की एक शिक्षक विद्यार्थ्यांना काय देत असतो. डॉक्टर मनमोहन सिंगांनी आपल्या शिक्षकांविषयी सांगितलेलं आहे. मला मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी काय दिलं तर विचारांपलीकडचा विचार करण्याची शिकवण आणि क्षमता माझ्या गुरूंनी माझ्यामध्ये निर्माण केली, असं ते आपल्या गुरु मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्याविषयी सांगतात. तिथं गेल्यानंतर MAची पदवी त्यांनी प्राप्त केली. DPhil ही म्हणजे तिथली डॉक्टरेट इकॉनॉमिक्समधून पूर्ण केली. ती डॉक्टरेटसुद्धा त्यांनी कशात करावी तर तत्कालीन जो भारत होता 60च्या दशकातला तो अन्न पाण्यासाठी झगडत होता. 2 वेळच्या भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये भारतीयांची फार मोठ्या प्रमाणावर धावाधाव सुरू होती. अशावेळी या देशाला समृद्ध करण्याकरता परकीय व्यापारामध्ये माझा देश सेल्फ रिलायबल कसा होईल याच्यावरती तो मुलगा थिसिस लिहितो आणि त्या थिसिसमधून तो PhD प्राप्त करतो. त्याच्या PhD प्राप्त करून झाल्यानंतर त्याच्यातलं बौद्धिकी काही लोक जोखतात, त्या काळात जोखायची तशी. अंगटाडमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळते. अंगटाडमध्ये तो विद्यार्थी काम करतो. तोच विद्यार्थी जेव्हा भारतात येतो तेव्हा JNU असेल, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, पंजाब युनिव्हर्सिटी असेल, याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा प्रोफेसरमधून काम करतो. आणि संसाधनांचा वापर कसा करावा, साधनसूचिता कशी असावी हे डॉक्टर साहेबांकडून शिकावं. प्रोफेसर असतानासुद्धा ते सायकलवरून विद्यापीठात ये-जा करत असत. अतिशय साधनसूचिता त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या अगदी भाळावरती असणाऱ्या नीलवर्णी पगडीसारखी त्यांनी उरी पोटी बाळगलेली होती. आणि हेच अंगटाडमध्ये काम करणारे डॉक्टर मनमोहन सिंग एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने 1970 साली भारताचे जे वाणिज्य मंत्री होते त्यांच्या दृष्टीस पडले. एक भारतीय तरुण एका मोठ्या व्यासपीठावर काम करतो आहे, त्यांनी त्याची इत्थंभूत माहिती घेतली आणि त्याचा PhDचा विषय, त्याचं संशोधन एक खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्याला विदेशात मान्यता आहे. हा मुलगा आपल्या भारतासाठी आपण याला भारतात आणलं पाहिजे म्हणून त्यांनी वाणिज्य मंत्रालयामध्ये सचिव दर्जाचं त्यांना नोकरी देऊन त्यांना भारतामध्ये आणलं. असं जे ब्रेन ड्रेन भारताचं झालेलं होतं ते त्यांनी पुन्हा भारतात आणलं. पुढच्याच वर्षी ते प्रमुख सल्लागार फायनान्स मिनिस्टर वित्त विभागाचे सुद्धा झाले. डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं, पंतप्रधानपद भूषवलं. पण याच्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी या पार पाडलेल्या आहेत की ते जसे वाणिज्य मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांनी 1 वर्ष काम केलं, वित्त मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं, त्याचबरोबर या माणसांनी 5 वर्ष नियोजन आयोगाचं उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं. राजीव गांधींच्या पर्वामध्ये जेव्हा देश IT काहीतरी फार मोठं करू पाहत होता त्यावेळी यांनी देशाच्या आर्थिक नियोजनाचं सुकान वाहण्याचं काम त्यांनी केलं. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा परकीय कर्ज आणि त्याचं व्यवस्थापन याच्या जंजाळामध्ये देश अडकलेला होता त्यावेळी या माणसांनी 5 वर्ष देशाची रिझर्व्ह बँक सांभाळलेली होती. ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये उत्तम शिक्षण मिळू शकत नाही म्हणून परदेशी जाणं हाच एक मार्ग इथल्या तरुणाईपुढं होता, त्यावेळी UGCचं काम यांच्याकडं देण्यात आलं. म्हणजे असं एक व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वानी 25 ते 30 वर्ष ब्युरोक्रेसीमध्ये अतिशय महत्त्वाच्या पदांवरती स्वतःच्या गुणवत्तेवरती काम केलं आणि या देशाला धोरणात्मक जडणघडण देण्यामध्ये इंदिरा गांधी असतील, चंद्रशेखर असतील, राजीव गांधी असतील, VP सिंग असतील, अशा अनेक पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या धोरणात्मक जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा, त्यांचा सहभाग हा खूप खूप महत्त्वाचा होता. आणि त्यानंतर या देशाला जेव्हा 1991ला एका फार मोठ्या आर्थिक संकटातून वाट काढायची होती तेव्हा याला कोणीतरी अर्थमंत्री पदावरची व्यक्ती ही अर्थतज्ञ असली पाहिजे या शोधामध्ये जेव्हा PV नरसिंहराव होते तेव्हा त्यांना तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अनेक लोकांनी एकच एक नाव सुचवलं, दॅट इज डॉक्टर मनमोहन सिंग. आणि तसा PC अलेक्झांडरनी त्यांच्या घरी फोनसुद्धा केला.
की असं असं पंतप्रधानांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्यांना तयारीत राहायला सांगा. परंतु ते त्यांना काही खरं वाटलं नाही. ते त्यांच्या UGCच्या कार्यालयामध्ये नित्यनेमाने जात राहिले आणि असाच शपथविधीचा दिवस आला आणि त्या दिवशी स्वतः पंतप्रधानांनी त्यांना फोन केला, तुम्ही कुठं आहात? ते म्हटलं मी UGCच्या कार्यालयात माझं काम करत बसलो आहे. तुम्हाला मी निरोप दिलेला होता अलेक्झांडर साहेबांसोबत. ते म्हटले मी ते काही एवढं सिरियसली घेतलं नाही. एक काळ आपण असा बघतोय की मंत्रिपद मिळवण्याकरता काहीही करायला आजची लोक तयार आहेत आणि एक मंत्रिपद की ज्या मंत्रिपदाकरता अक्षरशः माफ करा मी मध्ये आलो. एकदा मी एक विनंती केली होती की स्विफ्ट गाडी आहे MH25 3825 या क्रमांकाची गाडी आपली किंवा आपल्या कोणा मित्राची असेल, सहकार्याची असेल तर ती संस्थेच्या ऑफिससमोर आहे. माननीय कुलगुरू मंत्री साहेब यांच्या गाड्या तिथे येत आहेत, त्या लावायच्या आहेत आणि त्यासाठी ती गाडी बाजूला करायची. तर थोडं अर्जंट आहे, कृपया सहकार्य करा. थँक्यू. त्या अगदी लॉबिंग लावलं जातं पण ते मंत्रिपद स्वतःहून त्यांच्याकडं चालून येत असताना सुद्धा ते त्यांच्या ॲकॅडमिक्स कामामध्ये गुंतलेले होते. एखाद्या माणसाचं मोठेपण हे पदांपेक्षाही किती असू शकतं याचं ते एक बोलकं उदाहरण होतं. आणि जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही आता पटकन घरी जा, वेल ड्रेस्ड व्हा आणि शपथविधीला या, तेव्हा ते शपथविधीला गेले आणि ते अशा पद्धतीने भारताचे फिनान्स मिनिस्टर झाले. फिनान्स मिनिस्टर झाल्यानंतर म्हणजे जॉन रॉबिन्सननी त्यांना जे वर्गात शिकवलेलं होतं की विचारांच्या पलीकडचा विचार करायला शिका. म्हणजे ज्यावेळी काँग्रेसमध्ये सुद्धा समाजवादी चौकटीचे कट्टर समर्थक असणारे अतिशय मोठे मोठे नेते होते की ते या सगळ्याला विरोध करतील, एकूण भारतीय समाजसुद्धा विरोध करेल हे माहिती असतानासुद्धा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन त्यांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आणलं आणि ठणकावून सांगितलं की ज्या आयडियालॉजीची वेळ आलेली असते त्या आयडियालॉजीला रोखण्याची ताकद या पृथ्वीमध्ये, या विश्वामध्ये सुद्धा नाही आहे आणि ती वेळ भारताची आलेली आहे. आता भारताला कुणीही विश्वगुरु महासत्ता होण्यापासून रोखू शकत नाही. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, हे त्यांनी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटी भारतालाच नव्हे तर जगाला ठणकावून सांगितलेलं होतं. आणि तेच आज आपण अनुभवतोय इतक्या वर्षांनी. म्हणजे विचारांच्या पलीकडचा विचार काय असतो हे त्यांना माहिती होतं. सर्वसामान्य आणि सामान्य माणसामध्ये हाच फरक असतो की सामान्य माणसाचा विचार जिथं थांबतो तिथं असामान्य माणसांचे विचार सुरू होतात. म्हणून तत्कालीन जेवढे विरोध करणारे होते ते सर्वसामान्य होते. मनमोहन सिंगांना मात्र पुढचा भारत दिसत होता की जो 2024ला ठरवेल की 47ला मी महासत्ता होऊ, एवढा तो विचारांच्या पलीकडचा विचार करणारा महान असा नेता होता. त्यांनी 18 क्षेत्र पूर्णपणे लायसेन्स राजमुक्त त्याच वेळी केले आणि नंतर तो धडाका त्यांनी पुढं चालू ठेवला. जवळपास 34 क्षेत्रांमध्ये FDI त्यांनी एकदम खुला करून टाकला. त्याच अर्थसंकल्पांनंतर त्यांनी औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा आमूलाग्र असे बदल केले. रुपयाचं अवमूल्यन करून या देशाची निर्यात कशी वाढेल आणि खंगलेली परकीय गंगाजळी कशी वाढेल. म्हणजे एक काळ असा होता की 3 बिलियन एवढी परकीय गंगाजळी होती, तिथून आपण प्रवास केला आणि नंतर आपण अगदी 300 बिलियनपर्यंत टप्पा मनमोहन सिंगांच्याच काळात नंतर गाठला. एवढं त्यांच्या धोरणाचा परिणाम होता. कारण जेव्हा अवमूल्यनाचा निर्णयाची वेळ आली तेव्हा अक्षरशः संपूर्ण मंत्रालय थरारलेलं होतं. हे करणं योग्य आहे की नाही, मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. जे त्यांच्यावरती कमकुवत म्हणून टीका करतात त्यांना हे पाहावं लागेल की मोठे मोठे निर्णयसुद्धा स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतः त्याची जबाबदारी पत्करून त्यांनी त्या काळामध्ये घेतले. मनमोहन सिंगांनी ज्या पद्धतीने अर्थमंत्रीपद सांभाळून या देशाला मुक्त अर्थव्यवस्थेची द्वारं खुली केली, त्यातून जगाला भारताची बाजारपेठ खुली झाली आणि भारताला जगाचा आसमंत खुला झाला. म्हणजे आज जेवढा भारतामध्ये 35 कोटी मध्यमवर्गीय आहे ना, तो केवळ आणि केवळ मनमोहन सिंगांच्या त्या काळातल्या धोरणांच्या फलनिष्पत्तीतून उभा राहिला आहे. त्याचा परिणाम आज असा आहे की भारत देश अजिबात परकीय कर्जांवरती अवलंबून नाही. आपण देशांतर्गत कर्जांवरतीच अवलंबून आहोत, कारण आपल्याकडं 35 कोटी मध्यमवर्गीय आहे आणि त्या मध्यमवर्गीयांपैकी इथं अनेक जण आहेत
ते 91च्या त्या पॉलिसीजच्या दुरागामी परिणामांची निष्पत्ती आज आपण अनुभवतो आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांना जर जोखायचं झालं तर एका अशा अर्थाने जोखावं लागेल की ते मृदुभाषी होते, सुस्वभावी होते. इतक्या वर्ष त्यांनी ब्युरोक्रेसीमध्ये काम केलेलं होतं. एक अराजकीय व्यक्ती अर्थमंत्री होते, 10 वर्ष देशाचा पंतप्रधान होते. हे सगळं त्यांनी कसं केलं? मला ज्ञानेश्वरीचे 2 ओव्या आठवतात या निमित्ताने. काय स्वभाव घेऊन हा माणूस जगला वागला. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही कुठलीही प्रेस कॉन्फरन्स बघा, कुठलंही भाषण बघा, वृंदावनामध्ये जसा वेणुनाद घुमावणा तसे मनमोहन सिंगांचे बोल आहेत. आजच्या राजकारण्यांनी खरं तर त्याचा पाठ गिरवायला हवा. आज ज्या पद्धतीने सरकार अतोनात खर्च करत आहे, मनमोहन सिंगांचं एक वाक्य असं वाटतं की आपल्या धोरणकर्त्यांच्या कानात जाऊन ओरडून सांगावं की नायदर ए गव्हर्मेंट नॉर ए इकॉनॉमी, कुठल्याही पद्धतीने आपली जेवढी संपत्ती असेल, जेवढी साधनं असेल, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून वर्षानुवर्षे चालू शकत नाही. हे रूल त्यांनी इकॉनॉमीमध्ये त्यांच्या कार्यकाळापासून घातला. तो सगळा रूल आता मोडायला सुरुवात झाली आहे. आपण आपल्या उत्पन्नापेक्षा, आपल्या संसाधनापेक्षा वारेमाप खर्च करतो आहे आणि हा जास्त वर्ष करता येणार नाही. तो मनमोहन सिंगांनी लक्षात घेतला आणि या अर्थव्यवस्थेला उत्पन्नाचे नवे नवे सोर्सेस ग्लोबलायझेशन थ्रू, प्रायव्हेटायझेशन थ्रू आणि लिबरलायझेशन थ्रू आणून दिले. ते फक्त उदारमतवादी, न्यूओलिबरल आणि भांडवलशाही होते का? तर अजिबात नाही. ते तसे असते तर त्यांच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा आलाच नसता. आणि तो जर आला नसता तर आज आत्ताचं सरकार जेवढ्या छातीटोकपणे 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटते ना, ते कदाचित वाटता आलं नसतं. मनमोहन सिंग हे कमालीचे पुरोगामी होते, कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षण हक्क कायदा आणला आणि आजचं सरकार अल्पपट संख्या असणाऱ्या शाळा बंद करते. म्हणजे नक्की पुरोगामी कोण होतं हे पुन्हा एकदा आपल्याला तपासून पाहावं लागेल. त्यांच्या काळामध्ये 80 लाख किलोमीटर रस्ते ग्रामीण भागामध्ये सुरू झाले आणि आज आपण फक्त मेट्रो, बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्ग बघतोय. ग्रामीण भागाकडं अजिबात लक्ष नाही. त्यांच्या काळामध्ये जी मनरेगा आली ना, त्या मनरेगाचं फॉर्मेशन करण्याकरता ग्रामीण भागामध्ये सायकलवरून छोटासा हँडसेट घेऊन ग्रामीण भागासाठी काम करणारा जॉन रेज नावाचा अर्थतज्ञ त्यांनी शोधून काढला आणि त्यानं मनरेगाचं ड्राफ्टिंग केलं. आज मनरेगानं काय क्रांती घडवली आहे. आत्ताचं सरकारसुद्धा सगळ्यात जास्त खर्च कुठल्या योजनेवर करत असेल तर ते मनरेगावर करत आहे. दॅट इज स्टार्टेड इन द इरा ऑफ डॉक्टर मनमोहन सिंग. या अशा अनेक गोष्टी आहेत. एकाच 1-2 उदाहरणं देऊन मी फक्त थांबेन. भारताला विकसित महासत्ता व्हायचं असेल जपान यांच्यासारखं, तर जपानमध्ये एक किस्सा घडलेला होता. जेव्हा त्यांच्या आर्थिक पुनर्रचना सुरू होत्या तेव्हा जपानमध्ये एक रेल्वे स्टेशन असं होतं की ते पूर्ण बंद पडायला आलेलं होतं. म्हणून त्याच्यावर एक कमिशन नेमलं की हे का बंद करायचं, कधी बंद करायचं ते आम्हाला सांगा. कमिशनने रिपोर्ट दिला की हे रेल्वे स्टेशन तुम्ही अजून 7 वर्ष बंद करू नका. का? तर एक मुलगी दररोज 11 वाजता तिथं येते, ट्रेन आले की त्यात बसते, पुन्हा 5 वाजता येते, उतरते, आपल्या घरी जाते. त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते रेल्वे स्टेशन सुरू ठेवा. एका देशाला विकसित व्हायचं होतं तर एका मुलीसाठी त्यांनी रेल्वे स्टेशन बंद केलं नाही आणि आमची 4 मुलं गावापाड्यात शिकतायत, आदिवासी पाड्या वस्तीमध्ये, त्या शाळा आम्ही बंद करतोय. भारत विकसित कसा होणार? कदाचित मनमोहन सिंगांना विचारांच्या पलीकडचा विचार कळालेला होता की भविष्यात असं होईल, म्हणून त्यांनी शिक्षण हक्क कायदा करून ठेवला. कदाचित त्यांना माहिती होतं की महागाई इतकी वाढणार आहे, विषमता इतकी वाढणार आहे की सर्वसामान्यांना 2 वेळचं अन्नही मिळणार नाही, म्हणून त्यांनी अन्न सुरक्षिततेचा कायदा केलेला होता. मित्रांनो, पी साईनाथ यांचं एक व्याख्यान मी कोरोना काळात ऐकलं होतं. योगायोग असा आहे की ज्यांनी मला ते ऐकायला कंपल्सरी सांगितलेलं होतं लिंक पाठवून, ते माझे गुरुवर्य या व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांनी एक खूप छान किस्सा सांगितलेला होता. रोम शहर जेव्हा जळत होतं तेव्हा तिथला नैरोबी नावाचा राजा आहे, तो एक प्रकारचं वाद्य वाजवत बसलेला होता आणि त्या शहरातले सगळे उच्चभ्रू धोरणकर्ते वगैरे म्हणायला लागले, काय आमचा राजा आहे, शहर जळतंय ना हा वाद्य वाजवत बसला आहे. त्याच्या हे लक्षात आले की लोक नाराज आहेत, म्हणून त्यांनी त्या सगळ्या लोकांकरता एक छान मेजवानी ठेवली आणि त्या मेजवानीमध्ये शहर जळलेलं होतं, सगळीकडं अशांतता, लाईट नव्हती, मग प्रकाशाची सोय काय करायची. म्हणून आपल्या राज्यातले जेवढे काही दीन दलित क्षुद्र असतील त्या लोकांना त्यांनी पकडून आणलं, खांबाला बांधलं,
त्यांना जाळलं आणि त्या प्रकाशात ती मेजवानी सुरू झाली. एक काळ असा होता मित्रांनो की देश जळत होता. 15 दिवससुद्धा हा देश चालवणं मुश्किल होतं. महागाई होती, आगडोंब उसळलेला होता. त्यावेळी कुणी तो नैरोवी राजा होता की नाही मला माहिती नाही. असंख्य लोक ते जळणाऱ्या प्रेतासारखी उपासमारीनं आत्महत्या करत भयानक परिस्थिती या देशामध्ये सुरू होती. पण असंख्य लोक त्या प्रकाशामध्ये आपलं जेवण जेवत होते. डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यापैकी नव्हते. तन मन धन अर्पून त्यांनी त्या परिस्थितीतून देशाला बाहेर कसं काढायचं याच्याकरता रात्रंदिवस कष्ट केलं. ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानांमध्ये म्हटलेलं आहे की मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे प्रखर अशा बुद्धिमत्तेच्या सूर्याने तळपणारी व्यक्ती, पण ती तापहीन नाही सूर्यासारखी. आपल्या देशामध्ये अनेक विद्वान होऊन गेले, अनेक राजकारणी मुत्सद्दी होत गेले, पण त्यांच्या स्वयंप्रेरित विकासामुळं, त्या तापामुळं अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. हा एकमेव नेता असा आहे की जो मार्तंड आहे पण तापहीन आहे. अशा तापहीन मार्तंडाला आपल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली देऊयात. या निमित्तानं आपल्याला एकच याच्यातून बोध घ्यायचा आहे, तो म्हणजे आपल्याला मनमोहन सिंग होता येणार नाही, परंतु माझ्या सातारचे एक फार मोठे विचारवंत आहेत अहा साळुंखे. तर तात्या म्हणतात की बुद्ध होता आलं नाही तरी चालेल पण बुद्धफूल व्हावं. सूर्य होता आलं नाही तरी चालेल सूर्यफूल व्हावं. मस्तक त्याच्याकडे असावं, त्याच्या आलोकात जगावं. आपल्याला मनमोहन सिंग होता येणार नाही, पण मनमोहन सिंगांनी ॲज अ अकॅडमिशियन म्हणून, ॲज अ इकॉनॉमिस्ट म्हणून, ॲज अ स्टुडंट ऑफ सोशल सायन्स म्हणून आपल्या ज्ञानाचा व्यवहार्य पातळीवर या समाजाकरता, या देशाकरता जो वापर केला आणि त्याच्यातून आजचा समृद्ध भारत, म्हणजे आज आपण आलिशान गाड्यांमध्ये फिरतो, आज आपल्याला मोठे मोठे पॅकेजेस मिळतात. लारा दत्ता, ऐश्वर्या राय वगैरेंना जी मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड्स मिळालं, एक फार मोठी कॉस्मेटिकचीच नव्हे तर असंख्य बाजारपेठ भारतात आली. हे सगळं सुख आपण ज्या व्यक्तीमुळं अनुभवतो आहे, त्या व्यक्तींनी नेमकं काय केलं ते आपल्याला बघावं लागेल. एक छोटासाच किस्सा सांगतो आणि थांबतो. हे कसं आहे तर ते पंतप्रधान असताना त्यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यामध्ये पावसाचं पाणी येत होतं. PWDचे अधिकारी धावळत पळत आले आणि बांधकाम सुरू केलं. तेवढ्यात मनमोहन सिंग आले आणि त्यांनी विचारलं हे काय चाललं आहे. म्हटले व्हरांड्यामध्ये पावसाचं पाणी येतं आहे म्हणून तिथं आपण एक गॅलरी तयार करतो आहे, व्हरांडा तयार करतो आहे. किती खर्च येतो? 30,000. ताबडतोब बंद करा. म्हणजे ज्या पंतप्रधानाला स्वतःच्या आयुष्यारामासाठी या देशाचे 30,000 रुपये खर्च होऊ नयेत असं वाटत होतं, तो पंतप्रधान काय असू शकतो. कारण ऊन वारा पाऊस हा असलाच पाहिजे, तो आपला संगतीसोबती आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे असे हे अतिशय विलोभनीय व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये लाभलं. कदाचित इतकं सुसंस्कृत, इतकं संयंत, इतकं प्रांजळ व्यक्तिमत्व राजकारणामध्ये, राजकीय क्षेत्रातून येऊन भारतामध्ये का प्रतिस्थापित व्हावं. तर नियतीचा कदाचित असा संकेत असेल की वर्तमान काळातील पिढीने जर भूतकाळाला कधी विचारलं की सुसंस्कृत सभ्य असा राजकारणी म्हणजे काय, तर इतिहास कदाचित त्याचं एकच उत्तर देईल, डॉक्टर मनमोहन सिंग. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर सुभाषजी दगडे सरांना, त्यांनी कृपया या विषयावर आपलं भाष्य करावं. विचार मंचावरील सर्व मान्यवर, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल वावरे, कार्याध्यक्ष डॉक्टर अविनाश निकम, सचिव डॉक्टर मोतीराम तेगमपुरे, अर्थसंवादचे संपादक डॉक्टर राहुल मोपरे, कार्यकारिणीचे सर्व सदस्य, सर्व माजी अध्यक्ष, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हा ऐनवेळचा विषय आणि हा विषय मांडण्याची संधी मराठी अर्थशास्त्र परिषदेने मला दिली, त्याबद्दल मी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे हार्दिक आभार मानतो. डॉक्टर किशोर सुतार यांनी माझं काम खूप हलकं केलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टर मनमोहन सिंग आपल्यापुढं त्याचं सादरीकरण केलं. त्यातला एकही मुद्दा आपण पुन्हा रिपीट करणार नाहीत. डॉक्टर मनमोहन सिंगांचा जेव्हा
अभ्यास केला जातो तेव्हा ते एक प्राध्यापक म्हणून, मानद प्राध्यापक म्हणून, सचिव म्हणून, आर्थिक सल्लागार म्हणून, अर्थमंत्री म्हणून आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा कालखंड सगळा असा विभागला तर 1932 पासून 57 पर्यंत त्यांचं शिक्षणामध्ये सगळा कालखंड गेला. त्याची मांडणी किशोरने चांगल्या पद्धतीने केलेली आहे. 57 पासून ते 91 पर्यंत त्याचीही मांडणी बरीचशी झालेली आहे. परंतु या कालखंडामध्ये प्राध्यापक म्हणून ते काम करत असताना विशेषतः त्यांचा संशोधनाचा जो विषय होता आंतरराष्ट्रीय व्यापार, चलन व्यवस्थापन, या 2 विषयामध्ये त्यांनी त्यांची मांडणी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे आणि सार्वजनिक आयव्यय याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. 1991 ते 2004 आर्थिक सल्लागार म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि अर्थतज्ञ म्हणून त्यांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आणि 2004 पासून 2014 पंतप्रधानाचा कालखंड आहे. 2014 पासून 2024 पर्यंतचा कालखंड की या कालखंडामध्ये त्यांना काही उपेक्षा सहन कराव्या लागल्या. आपणाला मी हे कालखंडाचं विश्लेषण एवढ्यासाठीच केलं की एखादा सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस, अल्पसंख्याक समाजामध्ये जन्मलेला माणूस त्याच्या गुणवत्तेच्या आणि विद्वत्तेच्या जोरावर या देशाचा पंतप्रधान होतो आणि या देशातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी, या देशातील मागासलेल्या इतर मागासवर्गीय आणि उपेक्षित असलेल्या महिलांच्यासाठी त्यांनी त्यांची सगळी आर्थिक धोरणं राबवलेली आपल्याला दिसून येतात. मनुष्यबळाचा विकास हे त्यांचं मुख्य लक्ष होतं आणि ह्या मनुष्यबळाच्या विकासासाठी त्यांनी केलेलं जे काम आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. विशेषतः प्राथमिक शिक्षणाचं जे सार्वत्रिकरण आहे, ही योजना 2000 साली त्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवली आणि माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, WHO जे सांगितलं की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि करमणूक, यामधलं शिक्षण जे आहे, किंवा डॉक्टर अमर्त्य सेननी सांगितलं की भारताचा विकास व्हायचा असेल तर शिक्षणाने आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर त्याचा तो प्रभाव आपल्याला त्यांच्या आर्थिक धोरणांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. असं त्यांच्यावर टीका केली जाते की ते भांडवलदारी विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ होते, पण तसं नाही मित्रांनो. डॉक्टर मनमोहन सिंगांवर ऑक्सफर्ड विद्यापीठातील आणि केम्ब्रिज विद्यापीठातील अर्थतज्ञांचा प्रभाव होता हे मान्य आहे, परंतु भारतातील महात्मा गांधी यांच्या अंत्योदय योजनेचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लोकशाही समाजवादाचा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक समता विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि डॉक्टर केन्स यांच्याही आर्थिक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. हा प्रभाव असल्यामुळं त्यांनी समतोल पद्धतीनं सर्वसमावेशक धोरण जे असतं ते सर्वसमावेशक धोरण, विकासाचं धोरण 2005 पासून त्यांच्या कालखंडामध्ये मांडायला सुरुवात केलेली होती आणि हे धोरण प्रामुख्याने लोककेंद्री अशा स्वरूपाचं होतं. हे करत असताना सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ज्ञान आयोगाची स्थापना केली 2005 आणि ज्ञान ही जगातली फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या आधारावर माणसाची उत्पादकता वाढते, कार्यक्षमता वाढते आणि विकासाच्या ज्या संधी असतात त्या संधी त्याला उपलब्ध होतात आणि म्हणून त्यांच्या ज्या शिफारशी आहेत त्यांच्या अंमलबजावणीचा विचार केला. लोककेंद्री धोरण ठरवत असताना मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव असल्यामुळं आरक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये ते अत्यंत जागरूक होते. सार्वजनिक क्षेत्रामध्ये आरक्षणाची धोरणाची अंमलबजावणी केली जाते, परंतु त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण असावं यासंबंधीची चर्चा त्यांच्या कालखंडामध्ये घडून आलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी जमशेद इराणी समिती स्थापन केलेली होती आणि त्या समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी देखील काही प्रमाणात केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून देशात वाढत जाणारं जे मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाच्या विकासासाठी या पद्धतीची धोरणं
मांडलेले आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. एकूण मानव विकास निर्देशांकामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि हा मानव विकास निर्देशांक त्याचबरोबर इतर अनेक प्रकारचे निर्देशांक आहेत. त्यामध्ये भूक निर्देशांक आहे, लिंग विषमता निर्देशांक आहे. अशा विविध निर्देशांकाचं विश्लेषण करत असताना त्यांनी 4 बाबीवर प्रामुख्याने महत्त्वपूर्णरित्या आर्थिक धोरणं ठरवणे आणि लक्ष केंद्रित केलं. भारतीय राज्यघटनेच्या 45व्या कलमामध्ये 0 ते 6 वयोगटाला आणि 6 ते 14 वयोगटापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं कलम आहे. त्या कलमाची अंमलबजावणी आजपर्यंत आपल्याला सविस्तरपणे 100% झालेली दिसून येत नाही. आणि म्हणून शिक्षण हाच विकासाचा पाया आहे. हे करून शिक्षणासाठी त्यांना ज्या विविध पद्धतीच्या योजना राबवायच्या होत्या त्या विविध पद्धतीच्या योजना त्यांनी त्या अनुषंगानं राबवलेल्या आहेत. कारण डॉक्टर अमर्त्य सेनचा त्यांच्यावर प्रभाव होता हे त्यामधून आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आरोग्यविषयक योजना ज्या आहेत सर्वांसाठी आरोग्य, कारण आरोग्य हा मानवी कार्यक्षमतेचा उत्पादकतेचा पाया असतो. चांगलं आरोग्य जितकं असेल, सुदृढ आरोग्य असेल, तितकी अर्थव्यवस्था सदृढ आणि सक्षम होते. त्यावरसुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं धोरणं ठरवली होती, त्याची अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते. कौशल्य विकासाचा जो आज कार्यक्रम आणि ज्याचा आज उदो होतो आहे त्याची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलेली होती. आणि तो कौशल्य विकास म्हणजे शिक्षण चालू असताना त्याला इतर प्रकारची कौशल्य अवगत असणं आणि त्या कौशल्याचा वापर त्याला रोजगार जर उपलब्ध झाला नाही तर स्वयंरोजगारासाठी त्याचा उपयोग होणं ही दूरदृष्टी त्याच्यामध्ये होती. आणि म्हणून पायाभूत सुविधांचा विकास, सर्व प्रकारची धोरणं आपण त्यांच्या कालखंडातली जर अभ्यासली तर पायाभूत सुविधांच्या विकासावर फार मोठं लक्ष केंद्रित केलेलं होतं. आणि सर्वात म्हणजे या देशातील 50% जो घटक दुर्लक्षित राहतो तो महिला, त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरण हा शब्द मी वापरत नाही कारण महिला ह्या सक्षम असतात, त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी ज्या योजना राबवलेल्या होत्या त्या प्रामुख्याने फार महत्त्वाच्या ठरल्या आणि त्यामुळं त्यांचा एक वेगळा ठसा भारताच्या अर्थकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि मग एकूण सामाजिक कल्याणाचा विषय मी आपल्याला म्हणालो की डॉक्टर अमर्त्य सेनचा त्यांच्यावर जो प्रभाव होता त्या अनुषंगानं सामाजिक कल्याणामध्ये कशा प्रकारे वाढ होईल याच्या अनुषंगानं जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याचे जे सगळे कायदे आहेत त्याचा उल्लेख अगोदरच्या भाषणामध्ये झालेला आहे. ते पुन्हा मी रिपीट करत नाही, फक्त सहजपणे सांगतो. माहिती अधिकाराचा कायदा त्यांच्या कालखंडामध्ये झाला 2005मध्ये. मनरेगाचा 2006मध्ये कायदा झालेला होता. शिक्षण अधिकार कायदा 2009मध्ये झालेला होता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013मध्ये झाला होता. आणि आज आपली जी ओळख आहे आधार कार्ड, ह्या आधार कार्डची योजनासुद्धा डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून एकूण सामाजिक कल्याणामध्ये वाढ करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या धोरणांचा आधार डॉक्टर मनमोहन सिंगांच्या विविध आर्थिक धोरणामध्ये आहे. वेळेचा विचार करता ते समराईज पद्धतीनं मांडण्याचा मी प्रयत्न करतो. भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी अर्थव्यवस्था आहे आणि याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होतं. आणि हे दुर्लक्ष होऊ नये आणि म्हणून लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर मनमोहन सिंगांनी कृषी अर्थव्यवस्थेवर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं होतं. विशेषतः शेतमालाच्या किंमत धोरणांच्या बाबतीमध्ये म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन यांचा रिपोर्ट आपल्याला माहिती आहे. आजचं सरकार डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करत नाही आणि फक्त घोषणा जाहीर करतं की अमुक अमुक सालामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल, अशा प्रकारच्या फसव्या घोषणा प्रचलित सरकार करत आहे. मनमोहन सिंगांनी तशा प्रचलित सरकारसारख्या फसव्या घोषणा केलेल्या नाहीत. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम त्यासाठी आपल्याला केलेला दिसून येतो. आणि म्हणून शेतमालाच्या किमतीत वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून त्या कालखंडाचा जो सर्वे रिपोर्ट पाहिला तर 25 ते 57% शेतमालाच्या आधारभूत किमतीमध्ये त्यांनी वाढ केलेली आपल्याला दिसून येते. शेतकऱ्यांचे जे आत्महत्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये होणाऱ्या, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, ह्या वेगवेगळ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत्या त्याच्यावर उपाययोजना करत असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं धोरण
72,000 कोटी रुपयाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं धोरण त्यांनी जाहीर केलं आणि ते करूनसुद्धा शेतकऱ्यांना परत अनुदान मिळालं पाहिजे, पूरक स्वरूपाच्या योजना जाहीर केल्या पाहिजे म्हणून 60,000 कोटी रुपयाच्या योजना त्या कालखंडामध्ये केलेल्या होत्या. आणि हे करत असताना महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यामध्ये ते आले होते. वर्धा जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये मनमोहन सिंग स्वतः शेतकरी कुटुंबामध्ये भेटले, त्यांच्याशी बोलले आणि ते झाल्यानंतर त्याचा जो परिणाम त्यांच्या मनावर झालेला होता त्यामधून या देशातला शेतकरी, या देशातली कृषी व्यवस्था, या देशातला शेतमजूर याच्या कल्याणाचा विचार प्रामुख्याने केलेला दिसून येतो. आणि मग त्या संदर्भात भूमी अधिग्रहण कायदा 2013च्या संदर्भात असेल, अनेक संदर्भ त्या अनुषंगानं आहे. नवीन आर्थिक धोरण हे ज्या कालखंडामध्ये आलं त्या कालखंडामध्ये मनमोहन सिंगांचं एक वाक्य आहे, तेवढंच फक्त आपल्याला मी सांगतो. आर्थिक आपत्ती ही अर्थव्यवस्था उभारण्याची एक संधी आहे. आर्थिक आपत्ती ही अर्थव्यवस्था उभारणीची संधी आहे या दृष्टिकोनातून डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्या व्यवस्थेकडे पाहिलं आणि मग विविध प्रकारची जी धोरणं त्या कालखंडामध्ये राबवली त्या धोरणांचा एकत्रितपणे जर आपण मागोवा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सुधारणा करण्यासंबंधीचं धोरण त्यांनी केलं. म्हणजे करविषयक सुधारणाच्या संदर्भामध्ये असतील, राजा चेलैया समितीच्या साह्यानं त्यांनी करविषयक सुधारणा केलेल्या आहेत, बँकिंगच्या सुधारणा असतील, विमा क्षेत्राच्या सुधारणा असतील, वेगवेगळ्या या देशातल्या तज्ज्ञ लोकांना एकत्रित करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे असे आयोग नेमलेले होते आणि त्या आयोगाच्या आधारावर त्या शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्यानं या सगळ्या बाबी आपण पाहत असताना त्याचा सगळा जो मागोवा घेतला जातो तो मागोवा घेत असताना आर्थिक धोरणांच्या संबंधामध्ये त्यांचं जी धोरणं होते त्या धोरणामध्ये उदारीकरणाचं धोरण आहे, खाजगीकरणाचं धोरण आहे, जागतिकीकरणाचं धोरण आहे. हे 3 धोरणं प्रभावी आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना इतर प्रकारची पूरक धोरणं आणि विविध राज्यातील राज्य सरकारांना करावी लागणारी धोरणं याच्या संबंधामध्ये सुद्धा आपल्याला त्यांची जी कामगिरी आहे ती पाहता येईल. मी सांगितलं की करविषयक सुधारणांच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांच्या म्हणजे राजा चेलैया समितीच्या कर सुधारणा असतील, विनिमय दराच्या संदर्भामधले सुधारणा असतील, वित्तीय सुधारणा असतील, बँकिंगच्या संदर्भात नरसिंहन समितीच्या सुधारणा असतील, शिक्षणाच्या संदर्भामध्ये कस्तुरी रंगनच्या बरोबर झालेली चर्चा, त्यांच्याबरोबर झालेली चर्चा त्या संबंधातल्या सुधारणा असतील, विमा क्षेत्रातल्या सुधारणा असतील, उद्योग क्षेत्रातल्या सुधारणा असतील, दूरसंचारच्या क्षेत्रामध्ये सुधारणा असतील, या सगळ्या बाबी आपल्याला विचारात घेत असताना म्हणजे आर्थिक सुधारणांचा त्यांचा सगळा कालखंड याचा आपल्या समोर येतो. त्याचबरोबर आर्थिक धोरणांचा कालखंडसुद्धा येतो. मग असं आपण म्हणतो का की फक्त त्यांनी खाजगीकरणालाच प्राधान्य दिलं, तर असं नाही मित्रांनो. डॉक्टर मनमोहन सिंगांनी सार्वजनिक उपक्रमांच्या ऐवजी खाजगीकरणावर भर दिला, परंतु तो तितकासा भर न देता त्या सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी संपुष्टात आणली. ज्या क्षेत्रांनी सार्वजनिक क्षेत्रामध्ये मक्तेदारी निर्माण केलेली होती ती संपुष्टात आणली आणि त्याला आपण डिमोनोपॉलायझेशन असं म्हणतो. ही सार्वजनिक क्षेत्रातील जी त्यांची मक्तेदारी होती ती मक्तेदारी संपून खाजगी क्षेत्राच्या साह्यानं अधिक उत्पादकता आणि उत्पादन क्षमता कशी वाढेल याच्या संबंधात विचार केला. बाजाराधिष्ठित आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना राष्ट्रीय नियोजन आयोग, ह्या राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या माध्यमातून त्यांनी जे राष्ट्रीय नियोजन आयोगामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागाचे सगळे अहवाल, कारण ते राष्ट्रीय नियोजन आयोगाचे अध्यक्षच, पूर्वी ते उपाध्यक्ष होते, सदस्यसुद्धा होते. आणि मग हे करत असताना त्यांनी त्या कालखंडामध्ये जी कामं केली ती कामं खूप महत्त्वाची मानली जातात. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्राला संधी देत असताना आणि खाजगी क्षेत्राला संधी देत असताना त्याच्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः सार्वजनिक उपक्रमांच्या उत्पन्नाशी GDPचं गुणोत्तर काय आहे हे सुद्धा मांडण्याची प्रक्रिया त्यांनी केलेली आहे. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांचा जेव्हा अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपण अभ्यास करतो किंवा डॉक्टर मनमोहन सिंगांकडे आपण या सगळ्या बाबीमध्ये पाहतो तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांनी या कालखंडामध्ये ज्या धोरणांची अंमलबजावणी केली त्या सर्व धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये मनमोहन सिंगांची धोरणांच्या अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या कालखंडामध्ये
जे धोरणं त्यांनी मांडली, विशेषतः परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीमधली त्यांची जी भूमिका आहे, या भूमिकेमुळं अमेरिका आणि भारत नागरी आण्विक करार 2008मध्ये केला. आपल्याला युरेनियमचा पुरवठा होत नव्हता आणि या करारानुसार आपल्याला युरेनियमचा पुरवठासुद्धा होण्याच्या अनुषंगानं फार मोठी मदत झालेली आहे. आपल्याला वेळेचा विचार करता मी एक विधान आपल्यापुढे केलेलं होतं की आर्थिक आपत्ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था उभारणीची संधी आहे आणि ह्या संधीचा नेमका विचार डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलेला होता. आणि मग ज्या ज्या क्षेत्रामध्ये ती संधी मिळेल, म्हणजे जेव्हा ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते तेव्हा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होत असताना अल्पसंख्याक समाजाला, मागासवर्गीय समाजाला, इतर मागासवर्गीय समाजाला आणि महिलांना शिक्षणाच्या संधी अधिक चांगल्या पद्धतीनं कशा निर्माण करता येतील याच्यावरच आपल्याला जास्त भर देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो. आणि म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग जे आहेत, त्या डॉक्टर मनमोहन सिंगांचं सगळं लिटरेचर जे आहे ते अशोका युनिव्हर्सिटीनं त्या संबंधातली पूर्णपणे पाहणी केलेली आहे आणि ते सगळं उपलब्ध आहे. या सगळ्या पातळीवर डॉक्टर मनमोहन सिंग आपल्याला समजून घ्यायचे असतील तर डॉक्टर मनमोहन सिंग एक वादळी पर्व सुजय शास्त्री यांचं एक पुस्तक आहे. अविनाश कोले यांचं पुस्तक आहे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग प्रशासक ते पंतप्रधान एक वाटचाल. संजय बारू यांचं जे पुस्तक आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग आणि त्याचा मराठी अनुवादसुद्धा लीला सोहोनी यांनी केलेला आहे. चित्रपट आपल्याला माहिती आहे त्यांच्यावरचा द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, एक मालिकासुद्धा झाली पंतप्रधानांची, तीसुद्धा आहे. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये त्यांची जी एक मुलगी आहे त्या मुलीनं त्यांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक खूप अत्यंत वाचनीय स्वरूपाचं आहे. स्ट्रिक्टली पर्सन डॉक्टर मनमोहन सिंग, दमन सिंग यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि राज कपिला यांचं संपादित पुस्तक आहे आणि ते पुस्तकाचं नाव सांगून मी थांबतो, टू द नेशन अँड फॉर द नेशन. म्हणजे या सगळ्या पातळीवर डॉक्टर मनमोहन सिंगांची सगळी आर्थिक धोरणं आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सगळ्या आर्थिक सुधारणा भारताच्या अर्थव्यवस्थेचा महासत्ता करण्याचा पाया त्यांनी घातलेला होता. आज त्याची गाजरं प्रचलित सरकार चांगल्या पद्धतीनं खातं आहे एवढंच आपल्याला म्हणता येईल. मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या लक्षात येतच आहे थोडं वेळेची अडचण होते, तरी देखील या विषयावर हे सत्र आपण सर्वांसाठी खुलं करत आहोत. तर मोजक्या 1-2 प्रतिक्रिया ज्या आहेत आणि त्याही 1-1, 2-2 मिनटामध्ये जर आल्यात तर खूपच चांगलं सहकार्य आपण आयोजकांना करू शकू. कारण शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशीची थोडीशी घाई असते आणि त्या दृष्टिकोनातून आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. जर आपल्याला कोणाला या विषयावर भाष्य करायचं असेल तर पटकन कृपया यायचं आहे. 1 मिनटामध्ये 1.5 मिनटामध्ये कृपया आपल्याला ते मांडायचं आहे. ठीक आहे. या चौथ्या चर्चासत्रासाठी आपण आमंत्रित केलेले आणि इथं उपस्थित झालेले डॉक्टर किशोर सुतार सर, मी यांचे आभार मानतो. डॉक्टर सुभाजी दगडे सर यांचे आभार मानतो. या पूर्ण सेशनमध्ये सर आपण ज्या पद्धतीने डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या कार्याविषयी माहिती दिली ती खरोखर छान होती. ऐकण्यासाठी खूप छान वाटलं सर्वांना. ते चेहऱ्यावर आपल्या सर्वांच्या ते कळतंय आणि खरोखरच हे सगळं जे काय सादर झालं ते पूर्वतयारी त्यासाठी खूप जबरदस्त करून आपण आलेले होते. उलट कार्यक्रमाच्या याच्यामुळे म्हणजे सरांची दोन्ही सर अशा पद्धतीने आलेले होते की अजून खूप वेळ बोलायची त्यांची पण इच्छा होती, पण वेळेचं नियोजनाअभावी म्हणजे नियोजनसाठी आणि सरांना रिक्वेस्ट केली की सर आपण 15-20 मिनिटामध्ये कृपया मांडावं. त्यांनी ते मांडलेलं आहे आणि मी आपल्या सर्वांचे आपण इथे उपस्थित झालात म्हणून आभार मानतो. आदरणीय सरांचे व्यासपीठाचे आभार मानतो.